हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सराव संच 1.3 करणार आहोत. हा आपला सराव संच आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न आपण जो जे की निश्चयकाच्या किमती काढायच्या आहेत आणि रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत त्या कंप्लीट करू. आता आपल्याला माहिती आहे निश्चयकाची किमती काढताना आपण तिरकस गुणाकार करतो. 3 गुणिले 5 3 गुणिले 5 नंतर काय करतो, असा गुणाकार तिरकस करतो म्हणजे 2 गुणिले 4 करतो. पहिले 3 गुणिले 5 करतो, नंतर 2 गुणिले 4 म्हणजे इथे 2 येईल आणि गुणिले 4 म्हणजे ह्या दोन रिकाम्या जागा झाल्यात आपल्या. 3 गुणिले 5 आपलं उत्तर किती येते? 15 येते. 3 गुणिले 5 15 वजा बाकी जसा तसा आहे आणि 2 गुणिले 4 8 हे त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यानंतर 15 मधून 8 गेले, उत्तर आपल्या इथे पुढचा टक्का 7. ठीक आहे, तर आपला पहिला प्रश्न झाला. आपण दुसरा प्रश्न पाहू. खालील निश्चयकाच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. खालील निश्चयकाच्या किमती काढायच्या आहेत. तर निश्चयकाच्या किमती काढताना आपल्याला प्रश्न पहिला लिहून घेतला मी. आता आपल्या तिरका गुणाकार करायचा, असा करायचा, मग नंतर असा. पहिले असा करू का गुणाकार, -1 गुणिले 4 एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, वजा बाकीचं चिन्ह घ्यायचं, मग दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला ह्या दोन गोष्टी घ्यायच्या. 7 गुणिले 2. आता -1 गुणिले 4 किती येते? 4 1 4. 1 वजा बाकीचा असला तर उत्तर वजा बाकीमध्ये येईल. त्याच्यानंतर पुढचं गणित आहे 5 इथे 3 आहे, वजा 7 आणि 0. मग 5 गुणिले 0 5 गुणिले 0 लिहिले, असा गुणाकार केला, वजा बाकीचं चिन्ह 3 गुणिले वजा 7 3 गुणिले वजा 7. ठीक आहे, त्याच्यानंतर 0ने कशाला जरी गुणाकार केला तर उत्तर 0च येते. 7 गुणिले वजा 7 7 21 येणार. हे कंसातच लिहायचं आहे कारण हे वजाबाकीमध्ये उत्तर येणार आहे, कारण 1 वजाबाकीचं असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. ठीक आहे, 1 वजाबाकी आणि इथं 1 वजाबाकी, इथं 1 वजाबाकी, वजा वजा काय होतात? प्लस होतात. ठीक आहे, म्हणजे उत्तर आपलं 21 आलं. पुढचं गणित आहे 7/3 5/3 3/2 आणि 1/2. प्रश्न जरी अवघड वाटत असेल तर अवघड काहीही नाही. पहिले आपल्याला 7/3 लिहायचे. 7/3 गुणिले असा गुणाकार करायचा, गुणाकार 1/2 ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे, वजाबाकीचं चिन्ह लिहायचं, मग असा गुणाकार करायचा म्हणजे 5/3 गुणिले 3/2. ठीक आहे, आता जर पाहिलं इथं 3 आपल्याला कॅन्सल करता येतात सहज, पण इथे कॅन्सल होत नाही, इथं फ्रॅक्शनमध्येच राहतात. त्याच्यामुळे आपण काटाकाटी काही नाही करू. नॉर्मल याचा अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार आपल्याला डायरेक्ट करावा लागेल. 7 1 7 3 2 6 वजा 3 5 15 3 2 6. पहा इथं मी काटाकाटी का नाही केली, कारण आपला छेद वेगवेगळा येईल नंतर. ठीक आहे, तर छेद आपला आता इथे 6 6च आहे. तर आपल्याला काय करू शकतो, जर छेद समान असेल तर बेरीज किंवा वजाबाकी आपण सहज करू शकतो. ठीक आहे, 7 वजा 15 छेद 6. 7 मधून 15 जात नाही, पण 15 मधून 7 गेले, उत्तर येते 8. वजाबाकीची संख्या असल्यामुळं, वजाबाकीची संख्या मोठी असल्यामुळं उत्तर वजाबाकीमध्ये येणार आणि इथं 6 ला 6. आता जर पाहिले याला पण 2 भाग जातो, याला पण 2 भाग जातो, याला 2 भाग दिले 4 आले, याला 2 भाग दिला 3 आले, 1 वजाबाकीचा असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये, म्हणजे आपलं उत्तर झालं -4/3. आपला पुढचा प्रश्न आहे, खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 3x वजा 4y बरोबर 10, 4x प्लस 3y बरोबर 5. हा प्रश्न मी लिहून घेतलेला आहे. आता याचं उत्तर आपण करू. आपल्याला काय लिहायचं, हे 3x वजा 4y बरोबर 10 आणि 4x अधिक 3y बरोबर 5. आता इथे A1 B1 आणि C1 असं नाव द्यायचं. A1 B1 C1 आणि A2 B2
आणि C2 असं पण नाव द्यायचं. आता हे इथे जी पहिलीवाली संख्या आहे ती ए ची किंमत राहते. इथं किती दिसत आहेत? 3. तर मग इथं A1 ची किंमत 3 आहे. ही बी ची किंमत असते इथे आणि ही सी ची किंमत. तर B1 ची किंमत आहे इथे किती दिसायले? -4. तर मग इथे -4 आणि सी ची किंमत किती आहे? इथे 10 आहे. त्याचप्रमाणे A2 ची किंमत आहे पहिलीवाली ए ची, दुसरीवाली बी ची, तिसरीवाली सी ची. सगळे प्लस मध्येच आहे, मायनस मध्ये काही नाही, त्याच्यामुळे इथे 4, इथं 3 आणि हे 5. आता आपल्याला काय करायचं पहा. आपल्याला स्टेप्स लक्षात ठेवा. इथं डी काढायचं, थोडं इथं घेतो डी. त्याच्यानंतर dx काढायचं, dy काढायचं, त्याच्यानंतर x काढायचं आणि त्याच्यानंतर y काढायचं. ठीक आहे, एवढ्या स्टेप्स आपल्याला कंप्लीट करायच्या. ठीक आहे, एवढ्या स्टेप्स कंप्लीट करायच्या. मग डी काढताना आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं ए आणि बी. ठीक आहे, हे पाठच करून ठेवा. ds काढताना सी बी लक्षात ठेवा. हे काय करायचं मी सांगतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर ए सी लक्षात ठेवा. आणि एक्स काढताना आपल्याला dx भागिले डी घ्यायचं. y ची किंमत काढताना dy भागिले डी. ठीक आहे, एक्स काढताना dx आणि y काढताना dy भागिले खाली डी राहणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता हे ए बी बी सी आणि ए सी हे लक्षात ठेवायचे. ए बी बी सी सॉरी ए बी सी बी आणि ए सी. ए बी सी बी ए सी हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, हे पाठाच करायचं. आता हे ए बी काय आहे? ए म्हणजे ए च्या किमती. ठीक आहे, ए च्या किमती काय येणार इथं? ए च्या किमती येणार 3 आणि 4. आणि त्याच्यानंतर बी च्या किमती येणार. बी च्या किमती काय आहेत? -4 आणि 3. त्याचप्रमाणे आपल्याला आता हे पूर्ण सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्या आधी आपण काय करतो, निश्चयक लिहून घेऊतात. इथे सी बी म्हणजे पहिले सी च्या किमती. सी च्या किमती काय आहेत? 10 आणि 5. बी च्या किमती हे -4 आणि इथे 3. डी वाय काढताना आपल्याला ए सी लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिले ए च्या किमती लिहायच्यात आणि त्याच्यानंतर सी च्या किमती. ए च्या किमती जर पाहिल्या इथं 3 आहे आणि 4. ए च्या पहिल्या किमती घेतल्या 3, 4 आणि नंतर सी च्या किमती घेतल्या 10 आणि 5. आता आपल्याला 3 निश्चयक आलेले आहेत. 1 2 3 निश्चयक आहे. आता आपल्याला हे माहिती आहे कसं सॉल्व्ह करायचं ते आपण सोडवू. क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. 3 गुणिले 3. ठीक आहे, ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर वजाबाकीचं चिन्ह लिहायचं आहे. -4 गुणिले ह्या दोघांचा गुणाकार -4 गुणिले 4. 3 गुणिले 3 9 येते. वजा 1 वजाबाकीचा असल्यामुळं उत्तर वजाबाकी. 4 गुणिले 4 16. 1 वजाबाकी गुणाकारामध्ये 1 वजाबाकी असलं तर वजाबाकीमध्ये उत्तर येणार. 9 पहा, इथं 1 वजा आहे आणि इथंचा 1 वजा आला. वजा वजा काय झाले? अधिक झाले. ठीक आहे, तर 9 आणि 16 याचं उत्तर येते 25. मग याचं उत्तर पहिले, याचं उत्तर डी ची किंमत किती आली आपल्याला? 25. आता dx कॅल्क्युलेट करताना आपल्याला हे निश्चयकच कॅल्क्युलेट करायचे. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 10 गुणिले 3 वजाबाकीचं चिन्ह लिहायचं. मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा. -4 गुणिले 5. 10 गुणिले 3 येतात 30. वजा 1 वजाबाकीचं जर गुणाकारामध्ये 1 वजाबाकी असेल तर उत्तर वजाबाकीमध्ये येते. 5 चोक 4 पंचे 20 किंवा 5 चोक 20 असं काही पण म्हणून लिहू शकता तुम्ही. आता बघा, हे 30 जशाला तसे वजा वजा झाले अधिक, वजा वजा अधिक झाले हे आणि हे 20. 30 आणि 20 किती झाले? 50. 30 आणि 20 किती आहे? 50. त्याचप्रमाणे आपण हे शेवटचा प्रश्न करू. 3 गुणिले 5 मग वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. ह्या दोघांचा तिरका गुणाकार 10 गुणिले 4. 3 5 15 वजा 10 गुणिले 4 40 येतात. आता इथं जर पाहिलं तुम्ही, इथं वजाबाकीचं चिन्ह नव्हतं. ठीक आहे, वजाबाकी करायची. 15 मधून 40 जात नाही. आपण 40 मधून 15 वजा केले, उत्तर येते 25. आणि मोठी वजाबाकीची संख्या असल्यामुळे आपल्याला उत्तर वजाबाकीमध्ये घ्यावं लागणार. आता आपण x ची किंमत काय आहे? dx भागिले डी. पाठच करून ठेवायचा. y ची किंमत dy भागिले डी.
एक्सची किंमत dx भागिले डी, वायची किंमत dy भागिले डी. ठीक आहे. प्रश्न केलं की ऑटोमॅटिकली तुम्ही एक प्रश्न 2 वेळेस करा, ऑटोमॅटिकली तुमचं गणित परफेक्ट होऊन जाईल. आता dx ची व्हॅल्यू कुठे आहे पहा, dx कुठे आहे, हे dx आहे, हे की नाही. याची व्हॅल्यू किती आली पहा, व्हॅल्यू पुट करतो मी. dx इथं dx आहे, dx ची व्हॅल्यू किती आली ती माझी 50. तर मग इथे 50 dx भागिले डी, dx ची व्हॅल्यू, dx ची व्हॅल्यू, डी ची व्हॅल्यू, डी कुठे आहे तर पहा इथे डी आहे. डी ची व्हॅल्यू किती आली आपल्याला, आपण कॅल्क्युलेट केल्यावर 25 व्हॅल्यू आली. मग ती डी ची व्हॅल्यू डीच्या खाली घ्यायची. आता याला सॉल्व करायचं. 25च्या पाड्यात 50 किती नंबरला येतात, 2 नंबरला. ठीक आहे. त्याच्यानंतर dy भागिले डी, y ची किंमत dy भागिले डी. तर dy ची व्हॅल्यू किती आली आपली, dy ची व्हॅल्यू आली -25. डी ची व्हॅल्यू किती आहे आपली, तर डी ची व्हॅल्यू आहे 25. 25 एक 25. ठीक आहे. एक वजाबाकी मध्ये असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. ठीक आहे. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न संपला. आपण दुसरा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे 4x + 3y - 4 = 0, 6x = 8 - 5y. आता हे आपल्या प्रमाणात नाही आहे बरोबर. ठीक आहे. याला आपण काय करूता, ax + by - c + c = 0 ह्या स्वरूपात लिहू. दिलेली समीकरणे ax + by बरोबर c या स्वरूपात लिहू. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इकडे x y पाहिजे आणि ही संख्या आपल्याला तिकडे पाहिजे. म्हणजे 4x + 3y आपण इथे घेतले बरोबर. पण हे 4 इकडे नाही पाहिजे लिहिता, आपल्याला इकडे लिहायचे आहेत. मग हे वजाबाकीचे आहेत, इकडे जाऊन काय होतात, बेरजेचे. त्याचप्रमाणे ते 6x आहे आणि y ची संख्या इकडे आहे, -y 5 आहे, 5y आहे वजा, तर वजाच्या इकडे जाऊन अधिक होऊन जातात. म्हणजे 5y अधिक मध्ये झाले आणि हे 8 ला आपल्या जागेवर 8 राहणार आहे. आता आपण येथे काय करायचं, येथे a1 b1 आणि c1 च्या किमती लिहायच्या, a2 b2 आणि c2. a1 ची किंमत आहे इथे 4 आहे, b1 ची किंमत इथलची राहते, c1 ची इथलची, a2 ची 6, b2 ची 5 आणि c2 ची किंमत, a ची किंमत, b ची किंमत, c ची किंमत, a2 b2 आणि c2. आता इथं आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण पहिलेच मांडून घेणार आहे. तर काय काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, इथे x कॅल्क्युलेट करायचा, सॉरी d कॅल्क्युलेट करायचा, dx dy x आणि y कॅल्क्युलेट करायचे. आता d कॅल्क्युलेट करताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ab cb ac ह्या काही लिहायच्या नाहीत, आपण फक्त आपल्यासाठी हे केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हे कुठे लिहायचं नाही आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे. x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना dx भागिले d, y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना dy भागिले d असं आपल्याला लिहायचं आहे. आता इथं d ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना आपण काय करू, पहा d ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय मी. d ची व्हॅल्यू करताना a आणि b च्या किमती घ्यायच्या. a च्या किमती काय आहेत, 4 आणि 6 आणि b च्या किमती काय आहेत, 3 आणि 5. त्याचप्रमाणे सगळे निश्चयक लिहून घेऊत आपण. पहिले निश्चयक लिहून घेऊ. dx कॅल्क्युलेट करताना आपल्याला cb च्या व्हॅल्यू घ्यायच्या, म्हणजे पहिले c च्या व्हॅल्यू घ्यायच्या. c च्या व्हॅल्यू आहे 4 आणि 8 आणि त्याच्यानंतर b च्या व्हॅल्यू घ्यायच्या. b च्या व्हॅल्यू आहे 3 आणि 5. आता ac च्या व्हॅल्यू घ्यायच्या. a च्या व्हॅल्यू आहे 4 आणि 6 आणि c च्या व्हॅल्यू आहेत 4 आणि 8. ठीक आहे. पाठ करा, ab
CB AC, AB CB AC म्हणत राहा, ऑटोमॅटिकली पाठ होऊन जाईल, म्हणजे आपला क्रम चुकणार नाही. त्याच्यासाठीच आपण हे पाठ करायचं आणि त्याच्यानंतर dx dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला. आता आपल्याला निश्चय माहीतच आहे, अतिशय सोपं उत्तर आहे. 4 गुणिले 5 वजाबाकीचं चिन्ह लिहायचं, 3 गुणिले 6, 4 पंचे 20 आले, वजा 3 सख 18, 20 मधून 18 गेले, उत्तर 2 आलं. सोपं उत्तर होतं. असा गुणाकार केला, 4 पंचे 20, अजून इथे 4 गुणिले 5 आलं, वजा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या कंसामध्ये 3 गुणिले 8, 4 पंचे 20, वजा 3 8 24. आता पहा, 20 मधून 24 जातात का? नाही जात. मग आपण काय करू? 24 मधून 20 वजा करू. उत्तर किती येते? 4. पण वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. त्याच्यानंतर आपल्याला या दोघांचा गुणाकार करायचा, 4 गुणिले 8, वजाबाकीचं चिन्ह लिहायचं, 4 गुणिले 6. पहिले असा गुणाकार केला, नंतर वजाबाकीचं चिन्ह लिहिलं, नंतर असा गुणाकार केला, तिरकाच गुणाकार करायचा. 4 8 32, वजा 4 सख 24, 32 मधून 24 गेले, उत्तर येते 8. आता x ची व्हॅल्यू काढताना dx भागिले d. आता dx ची व्हॅल्यू कुठे आहे पाहिजे, तर dx ची व्हॅल्यू आहे वजा 4. d ची व्हॅल्यू किती आहे? d ची व्हॅल्यू आहे पाहिजे, d ची व्हॅल्यू आहे 2. 2च्या पाड्यात 4 किती नंबरला येतात? 2 नंबरला येतात. 1 वजा असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये. त्याच्यानंतर dy ची व्हॅल्यू किती आली? dy ची व्हॅल्यू आलेली आहे 8. d ची व्हॅल्यू किती आलेली? d ची व्हॅल्यू आलेली 2. 2च्या पाड्यात 8 किती नंबरला येतात? 4 नंबरला. मग इथे उत्तर 4. मग आपल्याला खाली उत्तर लिहायचं, xy बरोबर वजा 2 आणि 4. x ची व्हॅल्यू आहे वजा 2 आलेली आहे, y ची व्हॅल्यू आली 4, आणि ही समीकरणाची उकल आहे असं लिहायचं. असं शेवटी लिहायचं आणि उत्तर संपलं. ठीक आहे. प्रश्न आहे, x अधिक 2y बरोबर वजा 1, 2x वजा 3y बरोबर 12. आपण पहिले याला काय करू, ABC च्या किमती काढून घेऊ. येथे A1 B1 C1, A2 B2 आणि C2 यांच्या किमती काढून घेऊत आपण. ही 1 ची किंमत आहे, इथं किती आहे? x ची किंमत 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 असते. ही b ची किंमत झाली, c ची किंमत, इथं काहीच नाही म्हणजे 1 असते. b ची किंमत मग किती झाली? b ची किंमत 2 झाली, आणि c ची किंमत किती झाली? वजा 1. तसंच A2 ची किंमत आहे, इथं x च्या सोबत राहते ती a ची किंमत राहते 2, इथं वजा 3 आहेत, आणि इथे किती आहेत? 12. आता आपण dx dy आणि नंतर x आणि y च्या किमती काढू. d ची किंमत काढताना आपल्याला माहित आहे, आपण काय घेतो? AB घेतो, त्याच्यानंतर CB आणि AC हे आपल्याला पाठ करून ठेवायचं आहे. ठीक आहे, ते त्याप्रमाणे आपण सगळं लिहू. AB म्हणजे A च्या किमती 1 आणि 2, B म्हणजे B च्या किमती 2 आणि वजा 3, dx मध्ये CB च्या किमती घ्यायच्या, C म्हणजे C च्या किमती वजा 1 12, B म्हणजे B च्या किमती 2 वजा 3. त्याच्यानंतर dy काढताना आपल्याला
ए आणि सी च्या किमती घ्यायच्या, ए च्या किमती आणि सी च्या किमती. एक्स काढताना dx भागिले डी, वाय काढताना dy भागिले डी घ्यायचा. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू काढताना dx भागिले डी, वाय ची कॅल्क्युलेट करताना dy भागिले डी. आता आपण याला सॉल्व करू, आपण याला सोडवू. आता पहा, याचा तिरका गुणाकार करायचा, 1 गुणिले -3 वजा बाकी लिहायचा. मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 2 गुणिले 2. 1 गुणिले -3 काय येणार, 3 1 3, 1 वजा बाकीमध्ये असल्यामुळे उत्तर वजा बाकीमध्ये येणार. वजा बाकीचं चिन्ह लिहायचं, बे दोन्ही 4. आता -3 आणि -4, -3 आणि -4 काय येणार, -7. ठीक आहे, दोन्ही वजाबाकीमध्ये आहे त्याच्यामुळे दोघांची बेरीज झाली, 3 आणि 4 7 झाले, आणि वजाबाकी असल्यामुळे वजाबाकी. तर गुणाकाराचं चिन्ह असलं तर साईन बदलते, गुणाकाराचं चिन्ह नसल्यामुळे साईन तेच राहणार. तिरका गुणाकार असा करायचा, 3 1 3, 3 1 3 सॉरी -1 गुणिले -3 असं घ्यायचं. त्याच्यानंतर वजाबाकीचं चिन्ह लिहायचं, 2 गुणिले 12 करायचे, 2 गुणिले 12. दोन्ही वजा वजा आहेत तर वजा वजा काय होतात, दोन्ही 3 1 3, दोन्ही वजा असल्यामुळे उत्तर प्लस मध्येच येणार. आणि वजाबाकीचं चिन्ह 2 गुणिले 12, 2 गुणिले 12 येतात, किंवा 12 गुणिले 2 24 उत्तर येते. आता एक प्लस एक मायनस मध्ये असेल, एक बेरीज एक वजाबाकीमध्ये असेल तर वजाबाकी होते. 24 मध्ये मधून 3 वजा केले तर उत्तर येते 21. वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. त्याचप्रमाणे dy कॅल्क्युलेट करताना आपल्याला तिरका गुणाकार करायचा, 1 गुणिले 12 वजा 1 गुणिले 2, 1 गुणिले 12 उत्तर 12 येते, वजा हे वजा घ्यायचे आणि हे ब्रॅकेटमध्ये 2 गुणिले 1 2, 1 वजाबाकीमध्ये असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. आता इथं सॉल्व करताना लक्ष द्या, 12 1 12 लिहिलं, वजाबाकीचं चिन्ह लिहिलं, बे 1 बे लिहिले, इथं वजाबाकीचं असल्यामुळे वजाबाकीमध्ये लिहिलं. 12 प्लस मायनस मायनस प्लस होतात, 12 आणि 2 किती झाले, 14. 12 आणि 2 14 झालेले आहे. इथं 21 आहे, इथं उत्तर 7 आहे. ठीक आहे, आता आपल्याला dx भागिले डी करायचं आहे. dx भागिले डी, dx ची किंमत किती, तर dx ची किंमत आहे -21, आणि डी ची किंमत किती आहे पहा, dx ची किंमत मी घेतली, dx ची किंमत, dx ची इथं पूर्ण जी उत्तर आली ती, आणि जी डी ची व्हॅल्यू आहे, डी ची व्हॅल्यू इथं किती आलेली, -7, डी ची व्हॅल्यू आली -7. हे मायनस मायनस कटून गेले, 7च्या पाड्यात 21 किती नंबरला येतात, 3 नंबरला येतात. आता dy भागिले डी, dy ची किंमत किती आलेली, तर dy ची किंमत आलेली इथे 14, डी ची व्हॅल्यू किती आली, डी ची व्हॅल्यू आली -7. 7 1 7, 7 दोन्ही 14, एक वजाबाकीचं असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये. आपल्याला शेवटी उत्तर लिहायचं एक्स वाय, एक्स ची किंमत 3, वाय ची -2, ही समीकरणाची उकल आहे. असं शेवटी लिहायचं. चला आपला पुढचा प्रश्न आहे चौथा, 6x - 4y बरोबर -12, आणि 8x - 3y बरोबर -2. उत्तर करूत आपण. 6x - 4y बरोबर -12, आणि 8x - 3y बरोबर -2. ठीक आहे, येथे आपल्याला ABCच्या किमती कॅल्क्युलेट करायला लिहायच्या. पहिले येथे A1 B1 C1, A2 B2 C2. A1 ची कॅल्क्युलेट इथं, A ची किंमत, ही B ची किंमत, ही C ची किंमत, B ची किंमत आणि ही C ची किंमत. त्याचप्रमाणे आपल्याला A2 ची किंमत, B2 ची किंमत, C2 ची किंमत. A2 ची 8 आहे,
B2 ची -3 आहे आणि याची हे -2. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की डी कॅल्क्युलेट करतो. डीच्या नंतर आपण dx कॅल्क्युलेट करतो, dy कॅल्क्युलेट करतो आणि शेवटी आपण x y च्या किमती कॅल्क्युलेट करतो. x आणि y, x ची कॅल्क्युलेट करताना dx भागिले d, y ची कॅल्क्युलेट करताना dy भागिले d. हे आपण सुरुवातीलाच लिहून घेऊ. इथं लिहायचं तर लिहा, क्रेमरच्या पद्धतीनुसार लिहायचं तर लिहू शकता तुम्ही. क्रेमरच्या पद्धतीनुसार नाही लिहिलं तरी तसं काही फरक पडत नाही. आता डी कॅल्क्युलेट करताना आपण जे आहे ते पहिले लिहायचं, ए बी सी बी आणि इथं काय येणार, ए सी. ए बी सी बी ए सी. ठीक आहे, हे आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे. आता ए बी म्हणजे पहिले ए च्या किमती लिहायच्या आहेत 6 आणि 8, आणि बी म्हणजे बी च्या किमती लिहायचं -4 -3. सगळे निश्चयक लिहून घ्यायचं, नंतर आपण सॉल्व्ह करताना सोपं जाते. डीएक्स करताना आपल्याला सी च्या आणि बी च्या किमती लिहून घ्यायच्या. सी च्या किमती -12 आणि -2, आणि बी च्या ज्या किमती आहेत त्या आहेत -4 आणि -3. त्याच प्रकारे आपण डी वायच्या कॅल्क्युलेट करताना ए सी, ए म्हणजे ए च्या किमती आणि सी म्हणजे सी च्या किमती. ठीक आहे, तिन्ही निश्चयक लिहून घेतले आपण. आता आपण याच्या निश्चयकाच्या किमती काढू. इथे पहा, तिरका गुणाकार करायचा 6 गुणिले -3, वजाबाकीचं चिन्ह -4 गुणिले 8. 6 गुणिले -3 साहित्रिक 18. गुणाकारामध्ये एक वजाबाकीचा असेल तर उत्तर वजाबाकीमध्ये येते. हे वजाबाकीचं चिन्ह लिहायचं. वजाबाकीचं चिन्ह लिहिल्यानंतर 4 गुणिले 8, 4 8 32. इथे एक वजाबाकीमध्ये असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. -18 वजा वजा प्लस झाले 32, हे वजा आणि वजा प्लस झाले. आता इथे पाहिलं तर एक मायनस, एक वजाबाकीचे, एक बेरीज येत आहे. एक बेरीज एक वजाबाकी असेल तर वजाबाकी होते. ठीक आहे, आणि वजाबाकी केली 32 मध्ये, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली, उत्तर आलं 14. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे प्लसचं. ठीक आहे, इथं प्लसचं चिन्ह असल्यामुळे इथं प्लसच राहणार. प्लस नाही लिहिलं तरी चालते, फक्त 14 लिहिलं तरी चालते. त्याच्यानंतर -12 गुणिले -3, वजाबाकीचं चिन्ह लिहायचं, दुसऱ्या कंसामध्ये घ्यायचं, -4 गुणिले -2. दोन्ही वजाबाकीचे गुणाकार करायचा, 12 36, वजाबाकी हे चिन्ह, आणि दोन्ही वजाबाकीचे 4 2 8. दोन्ही वजाबाकीचे असल्यामुळे हे बेरजेचं झालेलं आहे. इथं पण हे दोन्ही बेरजेचे झाले. 12 36 आणि दोन्ही वजाबाकी 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 कटून जाते. ठीक आहे, 36 मधून 8 गेले, उत्तर येते 28. त्याच्यानंतर डी वाय कॅल्क्युलेट करताना तिरकस गुणाकार करून घेऊ. पहिले 6 गुणिले -2, वजाबाकीचं चिन्ह -12 गुणिले 8, 6 गुणिले -2 -12 गुणिले 8, 6 दोन्ही 12, एक वजाबाकीचं असल्यामुळं उत्तर वजाबाकीमध्ये. हे वजाबाकीचं चिन्ह जसं तसं, 12 8 96, एक वजाबाकी असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. आता इथे पाहिलं आपण, -12 मायनस मायनस वजा वजा काय होतात, प्लस होतात. ठीक आहे, हे 96 आले. आता बघा, एक बेरीजेचं एक वजाबाकीचं, एक वजाबाकी एक बेरीज असलं तर वजाबाकी होते. म्हणजे 96 मधून 12 गेले, उत्तर येते 84.
मोठी संख्या प्लस मध्ये असल्यामुळे उत्तर प्लस मध्ये येते, प्लस काही लिहायची गरज नाही. क्रेमरच्या पद्धतीनुसार आपण x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना त्याचं सूत्र आहे dx भागिले d. तर dx ची किंमत आपण इथून पाहिलं तर 28 येते आणि d ची किंमत इथं पाहिली आपण, d ची किंमत आली आपली 14. पहा d ची किंमत इथं 14 आहे, dx ची किंमत 28 आहे. 14च्या पाड्यात 28 नंबर 2 ला येतात, त्याच्यामुळे उत्तर 2 येते. dy ची किंमत करताना dy भागिले d, dy ची किंमत आहे आपली 84 आणि d ची किंमत आपल्याला किती आली, इथे d ची किंमत 14 लिहिलेलीच आहे. 12 सख 84, 12 सखी 84. आपल्याला इथे लिहायचं x y, x ची किंमत 2, y ची किंमत 6. ही समीकरणाची उकल आहे असं शेवटी लिहायचं. ठीक आहे. आपला 5वा प्रश्न आहे 4m + 6n = 54, 3m + 2n = 28. आता इथे जर आपण पाहिलं येथे आपण पहिले प्रश्न लिहून घेऊ. 4m + 6n = 54 आणि 3m + 2n = 28. त्याच्यानंतर लिहू येथे A1 ची किंमत, B1 ची किंमत आणि C1 ची किंमत, A2 ची किंमत, B2 ची किंमत आणि C2 ची किंमत. A1 ची किंमत आहे 4, B1 ची किंमत आहे 6 आणि ते 54. तसेच तिथं A1 ची किंमत, A2 ची किंमत आहे 3, B2 ची आहे 2 आणि C2 ची आहे 28. A1, B1, C1, A2, B2, C2 सगळे प्लस मध्ये असल्यामुळे काही आपल्याला एकदम सोपं आहे, उत्तर पण सोपंच असणार आहे. चला आता आपण काय कॅल्क्युलेट करायचं, d कॅल्क्युलेट करायचा. d च्या व्हॅल्यू लिहून टाकूत आपण. d कॅल्क्युलेट करताना आपण ab च्या किमती लिहितो. a च्या किमती आहे 4 आणि इथे 3. b च्या किमती जर पाहिल्या 6 आणि 2. त्याच्यानंतर dx कॅल्क्युलेट करताना आपल्याला cb च्या किमती घ्यायच्या, ab, cb आणि ac. ठीक आहे, हे पाठच करायचं आणि पहिलेच लिहून घ्यायचं. दुसरा निश्चय काय, c च्या किमती जर पाहिल्या तर 54 आणि 28 आहे आणि b च्या जर किमती पाहिल्या 6 आणि 2 आहेत. त्याच्यानंतर dy जर आपण कॅल्क्युलेट केलं, dy च्या किमती कॅल्क्युलेट करताना आपण a आणि c च्या किमती घेतो. म्हणजे a च्या किमती आहे 4 आणि 3, 4 आणि 3 a च्या किमती, आणि c च्या किमती 54 आणि 28 आहेत. ठीक आहे. dx आणि dy. आता आपल्याला इथं शेवटी आपल्याला क्रेमरच्या पद्धतीनुसार क्रेमरच्या पद्धतीनुसार x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना dx भागिले d घ्यावं लागेल आणि y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना dy भागिले d घ्यावं लागेल, उत्तर करावं लागेल. चला आपण पहिले 3 निश्चयकाच्या किमती काढू. काय काय येतात. पहिले d ची किंमत कॅल्क्युलेट करताना आपल्याला 4 गुणिले 2 पहिले घ्यावं लागेल. 4 गुणिले 2 वजाबाकीचं चिन्ह 6 गुणिले 3, 4 गुणिले 2 उत्तर येते 8. ठीक आहे, सोपं आहे कारण काहीच इथे मायनस नाही आहे. 6 18, तर 8 मधून 18 जात नाही म्हणून 18 मधून 8 वजा केले उत्तर येते 10. वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. 54 गुणिले 2, 6 गुणिले 28 वजा 6 गुणिले 28. 54 गुणिले 2 केलं तर 108 येतात आणि ह्या दोघांचा गुणाकार केला आपण साईडला करून पाहू, इथे करून पाहू. 28 गुणिले 6, 8 सखा 48, 7 4, साईड 2 12 4 16.
168. आता पहा 108 मधून 168 जात नाही, पण म्हणून आपण 168 मधून 108 वजा केले, उत्तर येते 60. वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. त्याच्यानंतर पुढचं 4 गुणिले 28 म्हणजे 28 गुणिले 4 केलं तरी चालतं. असं करा किंवा असं करा, ठीक आहे. वजा 54 गुणिले 3, 54 गुणिले 3. आता ह्या दोघांचा गुणाकार केला, खाली करून बघू. 28 गुणिले 4, 4 8 32, 7 3, 8 3 11, 112 आली ह्या दोघांचा गुणाकार. वजा बाकी ह्या दोघांचा गुणाकार केला आपण, 54 गुणिले 3, 4 त्रिकम 12, हात चाला 162. अजून तेच 112 मधून 162 जात नाही, 162 मधून 112 वजा केले, उत्तर येईल आपलं 50. पण वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. त्याच्यानंतर क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स आणि वायच्या किमती काढायच्या, आपल्याला मूळ काढायचे. dx ची किंमत काय आहे आपल्याला पहिले पाहिलं. dx ची किंमत आहे -60 आणि d ची किंमत काय आहे ते -10. ठीक आहे. 1 1 0 कट केला किंवा 10च्या पाड्यात 60 किती नंबरला येतात, 6 नंबरला. दोन्ही वजाबाकीचे असल्यामुळे वजाबाकी कटून गेले. dy भागिले d, dy भागिले d, dy ची किंमत आहे -50, d ची किंमत काय आपली -10. वजा कटून गेले, 10च्या पाड्यात 50 5 नंबरला येतात. उत्तर झालं आपलं y. x ची किंमत 6 आली, y ची किंमत 5 आली. ही समीकरणाची उकल आहे. असं आपल्याला शेवटी लिहायचं. ठीक आहे. प्रश्न आहे 2x + 3y = 2 आणि x वजा y/2 बरोबर 1/2. आता हे जे दुसरं गणित पाहिलं तुम्ही, याच्या छेदस्थानी 2, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. आपण ह्या समीकरणाला आपण काय करू, इथे न गुणवता 2 न गुणवता, प्रत्येक पदाला 2 न गुणवू, त्याला नंबर 1 देऊ आणि याला नंबर 2 देऊ आणि इथे लिहू समीकरण 2 ला 2 ने गुणून. ह्या समीकरणाला आपल्याला 2 न गुणायचं, म्हणजे x वजा किंवा प्रत्येक पदाला 2 न गुणून लिहिलं तरी चालते. y/2 बरोबर 1/2. मग आपलं हे समीकरण कसं होणार, हे प्रत्येकाला 2 न गुणायचं. 2 गुणिले x किती होणार, 2x. हे 2 कटून गेले, वजा y जसा तसे राहील. हे 2 इथलचे 2 इथलचे 2 कटून गेले, इथे 1 राहणार. जर नाही समजलं तर अजून पहा, म्हणजे ह्या x ला मी 2 न गुणलं, वजा y/2 ला मी 2 न गुणलं आणि 1/2 ला पण मी 2 न गुणलं. 2 गुणिले x 2x झाले, हे 2 कटून गेले, इथं फक्त y उरला. हे 2 कटून गेले, इथं 1 उरला. आता आपले जे समीकरण आलेले आहेत पहा, इथं हा पहिला समीकरण होता, हा दुसरा. पहिलं समीकरण लिहून घेऊ, 2x + 3 अधिक 3y = 2 आणि दुसरं समीकरण ते पण लिहून घेऊ, 2x वजा y = 1. आता येथे आपल्याला किमती काढू. येथे a1 b1 आणि c1. a1 ची किंमत आहे 2, b1 ची किंमत आहे 3 आणि c1 ची जी किंमत आहे 2. त्याचप्रमाणे a2 ची किंमत आहे ते 2, b2 ची किंमत आहे इथं काही नाही, म्हणजे 1 असते आणि वजाबाकीमध्ये असल्यामुळे वजाबाकीमध्ये. c2 ची किंमत आहे इथं 1. एवढं झाल्याच्या नंतर आपण आपल्याला d ची किंमत काढायची. d ची किंमत काढताना आपल्याला माहितच आहे, आपण a b हे लक्षात ठेवतो. a b म्हणजे a च्या किमती घ्यायच्या, b म्हणजे b च्या किमती घ्यायच्या, 3 वजा 1 आणि आपण हे सॉल्व करायचं. 2 गुणिले वजा 1, 2 गुणिले वजा 1, वजा बाकीचं चिन्ह 3 गुणिले 2, 3 गुणिले 2, बे 1 बे, वजाबाकीमध्ये असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. हे वजाबाकीला वजाबाकी, 3 2 6
आता दोन्ही वजाबाकीमध्ये हे उत्तर काय येणार, 2 आणि 6 8 होतात. ठीक आहे, दोन्ही वजाबाकी असल्यामुळे बेरीज होती, पण इथं गुणाकार असला तरच साईन चेंज होते, गुणाकार नाही त्याच्यामुळे साईन चेंज होत नाही. उत्तर येईल -8. त्याच्यानंतर dx ची किंमत काढायची. dx ची किंमत काढताना आपल्याला माहिती आहे CB आपण घेतो, C च्या आणि B च्या किमती घेतो. C ची किंमत आहे 2 आणि 1 आणि B च्या या किमती आहेत 3 आणि -1. असा तिरकस गुणाकार करायचा. 2 गुणिले -1 वजाबाकीचं चिन्ह, 3 गुणिले 1. 2 गुणिले 1 उत्तर येते 2. 1 वजाबाकीमध्ये असल्यामुळं उत्तर वजाबाकीमध्ये येणार. वजाबाकीचं चिन्ह जसं तसं, 3 1 3. आता -2 आणि -3, -2 आणि -3 किती होणार, -5. दोन्ही वजाबाकी असल्यामुळे बेरीज होती आणि वजाबाकीचं चिन्ह राहणार. आता dy च्या किमती काढताना आपण काय घेतो, A आणि C च्या किमती घेतो. A च्या किमती जर पाहिल्या 2 आणि 2 आहेत आणि C च्या किमती पाहिल्या 2 आणि 1 आहेत. B1 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2. B1 B, B2 4. आता 2 मधून 4 जात नाही, मग 4 मधून 2 वजा केले, उत्तर येते 2. वजाबाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजाबाकीचे 2. आता आपण क्रेमरच्या पद्धतीनुसार आपण सूत्र काढूया. क्रेमर x ची किंमत येईल dx भागिले d. dx ची किंमत जी आली आपल्याला, dx ची किंमत आली -5. d ची किंमत इथे आहे -8. ठीक आहे, आता इथं काटाकाटी तर होत नाही, पण हे मायनस मायनस दोन्ही मायनस मायनस कटून जातात. उत्तर येते 5/8. y ची किंमत काढताना आपल्याला dy भागिले d लिहावं लागेल सूत्र त्याचं. dy ची जर किंमत इथं पाहिली तर इथं -2 येते आणि d ची किंमत जर पाहिली तर -8 येते. आता B1 B चोक 8, दोन्ही मायनस मायनस कटून गेले, वरी 1 राहील, खाली 4 राहील. ठीक आहे, म्हणून आपल्याला शेवटी असं लिहायचं 5/8 आणि 1/4 ही समीकरणाची उकल आहे, असं आपल्याला शेवटी लिहावं लागणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण उत्तर पाहिलं. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.